नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण इंदोरी पोहे कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी आपण जिरावन मसाला जो इंदोरी पोह्यांसाठी स्पेशल असतो त्या साईडचा तो आपण कसा बनवायचा ते बघणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे शहाजिरं पण घेतलेलं आहे, थोडेसे लवंगा घेतलेले आहेत 7-8, काळी मिरी घेतलेली आहे 7-8, धणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर बडीशेप घेतलेले आहे, तमालपत्र पण घेतलेलं आहे, या ठिकाणी हिरवी वेलची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे ड्राय मसाले आपण कढईमध्ये घालून छान असे गरम करून भाजून घेणार आहे। मग ते भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहे। त्याच्यामध्ये त्या पेस्टमध्ये आपण आमचूर पावडर, हिंग, थोडंसं लाल तिखट, काळं मीठ, सुंठ पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर मिक्स करून घेणार आहे। मग आपला जिरावन मसाला इंदोरी पोह्यांसाठीचा बनवून तयार होईल। आता आपल्याला या ठिकाणी लागणारे पोहे पण आपण बघून घेऊया। जाडसर पोहे जे आपण नेहमी वापरतो ते पोहे हलक्या हाताने स्वच्छ धुवून भिजण्यासाठी 10 मिनिट ठेवणार आहे। आपण हे चाळून घेतलेले आहेत मी ते स्वच्छ। या ठिकाणी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत मी, बारीक शेव घेतलेले आहे, रतलाम शेव पण लागते आपल्याला, पण ती सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घालणार नाही आहे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे आपण छान तेलामध्ये असे खरपूस तळून घेणार आहे। आता आपण सगळ्यात अगोदर कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, तर हे ड्राय मसाले आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे। मग त्याच्यामध्येच आपण 2 मिरच्या, तमालपत्र पण घालून भाजून घेणार आहे। बारीक गॅसवर छान असं भाजणार आहे आपण याला। ड्राय मसाले छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2-3 लाल मिरच्या आणि तमालपत्र पण घालून घेतलेलं आहे, ते पण आपण छान असं गरम करून घेणार आहे। मग थंड करणार आहे आणि त्याची पावडर बनवून घेणार आहे। हा जिरावन मसाला तुम्ही बनवून स्टोअर पण करून ठेवू शकता, नंतर पोहे केले तरी आपण त्या पोह्यामध्ये हा मसाला वापरू शकतो। एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही। छान आपले हे मसाले भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद करणार आहे आणि मग सगळं थंड करून घेऊया आपण। मसाल्यांची पावडर बनवून झालेली आहे या ठिकाणी। आता मी हे ड्राय मसाले त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून मिक्स करून घेणार आहे। जिरावन पावडर बनवून तयार झालेले आहे। आता या ठिकाणी मी पोहे पण एक 10 मिनिटं भिजवून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून भिजवलेले आहेत। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, थोडीशी साखर पण घातलेली आहे। आता आपण हे हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेणार आहे एकत्र आणि मग याला आपण एक 10 मिनिट अशी वाफ काढणार आहे आणि मग वरतून तडका घालून पुन्हा मिक्स करून घेणार आहे। इंदोरी पोह्यांची हीच स्पेशालिटी असते की त्याला कांदा वगैरे लागत नाही किंवा परतवायची गरज नाही पडत। आपण त्याला वरतून फोडणी घालतो, फक्त वाफवून घेणार आहे आपण। हे मीठ आणि साखर याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत, छान पोह्यांना असं गरम होईपर्यंत पण आपण वाफ काढून घेणार आहे। चवीला पण एकदम छान लागतात। पोहे म्हटलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचाच विषय असतो, सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना हा आवडीचा नाश्ता आहे। फक्त थोडा वेळ लागतो इंदोरी पोहे बनवण्यासाठी। आपल्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा थोडीशी वेगळी ही रेसिपी आहे। मी हाताने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण याला कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। स्टीमर नसेल आपल्याकडं तर आपण हे असेच चाळणीमध्ये ठेवून सुद्धा वाफवू शकतो। मिक्स करून झाल्यानंतर चाळणी मी ही कढईवर ठेवून देणार आहे। छान मिक्स केलेलं आहे हे। आता मी या ठिकाणी
कढईमध्येच ठेवून दिलेलं आहे. त्याच्यावर झाकण घालून घेणार आहे आणि साधारण 10 मिनिटे वाफ काढणार आहे. साधारण 10 मिनिटं वाफ काढल्यानंतर आपले पोहे छान असे गरम झालेले आहेत. तर आता आपण हे थोडा वेळ असेच झाकून, मोकळेही छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता. याच्यामध्येच मी 1-2 चमचे लिंबाचा रस पण घातलेला आहे. तुम्हाला वरतून घ्यायचं असेल तर तुम्ही वरतून पण लिंबू घेऊ शकता, पण मी याच्यामध्येच घातलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया, फोडणी घालून घेऊया. याच्यावर कढईमध्ये मी भरपूर असं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्येच जिरं घालून घेणार आहे. मोहरी आणि जिरं भरपूर वापरायचं. जिरं पण घातलं. फोडणीमध्येच थोडासा हिंग पण घालणार आहे आपण. त्याच्यामध्येच आपण मिरची आणि कढीपत्ता घालून घेणार आहे. थोडीशी हळद घालणार आहे, थोडीशी. तडका आता आपला तयार झालेला आहे. मग आपण तो पोह्यामध्ये ओतून घेणार आहे. पोहे आपले एकदम गरम आहेत. त्याच्यामध्येच हा आपण तडका पण घालून घेणार आहे. छान मिक्स करून घेणार आहे. मग आपण प्लेट सर्व कशी करायची ते पण बघणार आहे. गॅस बंद करणार आहे मी आता. तडका छान तयार झालेला आहे आपला. आता ही फोडणी आपण या पोह्यांवर घालून घेणार आहे. छान मिक्स करूया आता आपण याला. पोहे आपले छान असे मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान असे खिले खिले मस्त पोहे तयार झालेले आहेत. आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत. त्याच्यावरती आपण हा जिरावण मसाला घालून घेऊया. इंदोरी पोह्यामधली ही मसाल्याची एक वेगळीच टेस्ट असते पोह्यांना. तो घातल्यानंतर मी याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे पण टाकणार आहे. रतलाम शेव असते ती पण घालायची आहे, पण आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातली. शेंगदाणे जे आपण छान तळून घेतले होते ते पण घालणार आहे मी. शेव पण घालणार आहे याच्यावर मी. वरतून कोथिंबीर पण घालणार आहे आपण. तर अशा प्रकारे आपले हे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी ही इंदोरी पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.